कोल्हापुरातील क्रीडा संकुल रोड जवळील एका लॅमिनेशन दुकानाला बुधवारी मध्यरात्री आग लागली. या दुकानातील सुमारे 8 ते 10 लाखांचं साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी तसंच जवानांनी 3 बंबांच्या सहाय्याने ही आग विझवली. कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या 6व्या गल्लीत राहणारे संभाजी रंगराव चव्हाण यांची क्रीडा संकुल रोड जवळील पद्मावती मंदिरच्या मागील बाजूला एक इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील दुकानगाळा शाहूपुरीतील 8व्या गल्लीत राहणारे केतन अनिल निगवेकर यांनी भाड्यानं घेतलाय. या ठिकाणी त्यांचं श्री पंथकृपा लॅमिनेशन या नावाचं लॅमिनेशनचं तसंच रेडियमचं दुकान आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला या दुकानाला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीमुळे या दुकान गाळ्यातील लेझर कटिंग मशीन, कॉम्प्युटर, ॲक्रेलिक मटेरियल, इलेक्ट्रिक वायरिंग, कपाट, सिमेंटचे पत्रे, लोखंडी अँगल, दरवाजा, खिडकी तसंच अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. यात सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. याबाबतची माहिती काही नागरिकांनी कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी कांता बांदेकर, चालक रमजान पटेल, अशोक साठे, धीरज फाले यांच्यासह फायरमन निवास जाधव, उत्तम पवार, प्रवीण ब्रह्मदंडे, प्रभाकर खेकडे, योगेश कदम, विक्रम कुंभार आणि आशिष माळी यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. त्यांनी 3 बंबांच्या सहाय्यानं ही आग विझवून आगीवर नियंत्रण मिळवलं. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.